पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक जाहिरात फलकांवर निष्कासित. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहिरात फलकांवरती महानगरपालिकेच्या वतीने नुकतीच 11 जून रोजी निष्कासित कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील 4ही प्रभागामधील 33 अनधिकृत जाहिरात फलकांपैकी 21 अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासित करण्यात आले आहेत. शनिवारी आयुक्तांनी घेतलेल्या विभागवार आढावा बैठकीमध्ये उर्वरित होर्डिंगचा क्विक सर्वे करून त्यामधील अत्यंत धोकादायक होर्डिंग्ज निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशनानुसार पनवेलमधील बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील जाहिरात फलक गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होते. अंदाजे 40 फूट उंच असलेले हे जाहिरात फलक धोकादायक बनले होते. हा परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे. बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते, परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे कारवाई करता येत नव्हती. उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर हे जाहिरात फलक नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी रोशन माळी, क्षेत्रीय अभियंता संकेत कोचे, तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिका लक्ष ठेवून असणार आहे. मनपा क्षेत्रात अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.